नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. आता घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आरोप. राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं. शिवसेना भवन येथे जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक संपन्न. पक्षाचं चिन्ह आपल्याला मिळेल, अन्यथा गोठवलं जाईल. जेनजी तरुणांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करा. उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत सूचना. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार. सरकारनं जे ध्येय गाठलंय त्यात डोवालांचं मोठं योगदान आहे. अमित शहांकडून अजित डोवाल यांचं कौतुक. एका धुरंधरला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले. राष्ट्रीय चाणक्याला राजकीय चाणक्याकडून पुरस्कार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून अमित शहा आणि अजित डोवाल यांचं कौतुक. राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी शहांचं नाव घेतलं जातं. अजित डोवाल खऱ्या आयुष्यातील धुरंधर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे ठसे बघायचे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची टीका. असे शिक्षण मंत्री म्हटल्यावर जेनजींचा पारा का चढणार नाही, राज ठाकरेंचा सवाल. साचून राहिलेल्या गोष्टींचा उद्रेक झाला. खालच्या भाषेत बोलू नका हे तुमच्या पक्षातल्यांना सांगा. राज ठाकरेंची मोदींच्या व्हिडिओ संदेशावर प्रतिक्रिया. पंतप्रधानांनी माफी करण्याची नाही तर माफी मागण्याची गरज आहे. मोदी शहांनी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची माफी मागावी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. राजसाहेबांचा मुलगा नसतो तो राजकारणात नसतो. मनसेच्या वर्धापन दिन सोहळ्यात अमित ठाकरे यांचं वक्तव्य. विद्यार्थ्यांनी केंद्रातून राजीनामा घेतलाय, राज्यातून घ्यायला वेळ नाही लागणार, अमित ठाकरेंचा इशारा आहे. अमित शहा आणि सुनेत्रा पवारांमध्ये अर्धा तास चर्चा. अजित पवारांचे महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबत चर्चा. सुनेत्रा पवारांनी हाती घेतलेल्या प्रकल्पांबाबत शहा सकारात्मक असल्याची सूत्रांची माहिती. राजकारणात चाणक्य एकच, शरद पवार. अमित शहांच्या स्वागताच्या बॅनरवर शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया. शैक्षणिक सत्र सुरू होऊनही ओबीसी वसतिगृहात प्रवेश सुरू नाही. सरकारकडून ओबीसी विद्यार्थ्यांसोबत दुजाभाव. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बमनराव तायवाडेंचा आरोप आहे. राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून प्रशासन पूर्णपणे तत्पर. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार. मंत्री पंकज भोयर यांची माहिती. डॉक्टरांना मारहाण प्रकरण. नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन न्यायालयाने नाकारलाय. तपास बाकी असल्यानं कोठडी कायम आहे. पंतप्रधान मोदींचा देशातील तरुणांसाठी सोशल मीडियावरून पुन्हा एक संदेश. शिवीगाळ केल्यानं कधीच काहीही साध्य होत नाही. चला भरकटलेल्यांना मार्गदर्शन करूया, मोदींचं आवाहन. गावी परतलो पण लढा विसरलो नाही. सोनम वांगचूक यांची सरकारला उर्वरित आश्वासनाची आठवण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची भेट. नगरसेवकांकडून विकास कामासाठी 600 कोटींच्या निधीची मागणी. मुलुंडमधील अनुसया बिल्डिंग जवळील मैदानावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा आरोप. राष्ट्रवादीचे नेते सिद्धार्थ मोकळ यांची पालिका प्रशासनासह राज्य सरकारकडे तक्रार. कोल्हापुरात पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत 8 बसेस. खासदार धनंजय महाडिकांचे विशेष प्रयत्न. बसमध्ये 5 सीसीटीव्ही कॅमेरे. अपंगांसाठी व्हीलचेअर. पुण्यात उत्सव चौकात वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन. अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याचा निषेध करण्यात आला. लाडक्या बहिणींची हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. केवायसी करूनही योजनेचे पैसे खात्यात जमा होत नसल्यानं महिला आक्रमक. भिवंडीतील दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका ॲक्शन मोडवर. ठाण्यातील अतिधोकादायक इमारती तातडीनं रिकाम्या करा. महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं कठोर निर्देश. विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुल इमारतीविरोधात नागपूर खंडपीठात याचिका. नियमबाह्य बांधकाम, अग्नी सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप. विदर्भ साहित्य संघाच्या 9 आजीवन सदस्यांकडून याचिका दाखल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त. आजपासून नवीन दर लागू. हॉटेल, रेस्टॉरंट आणि व्यावसायिकांना मोठा दिलासा. झू चौपाटीवर 20 दिवसानंतर ही परिस्थिती जैसे थे. लोकशाही मराठीचा सलग 20व्या दिवशी रिअलिटी चेक. झू चौपाटी कधी कचरा मुक्त होणार असा सवाल उपस्थित. झोपडपट्टी पुनर्विकास धोरणात बदल होणार. अधिनियमांचे कार्याभिमुख लेखा परीक्षण करून सुधारणा सुचवण्यासाठी समिती. भिवंडी महापालिकेत अतिधोकादायक श्रेणीत 205 इमारती असून धोकादायक श्रेणीत 673 इमारती. एकूण 1309 इमारतींना भिवंडी महापालिकेची नोटीस. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा. मात्र शिववाडी देवनारमधील हवा प्रदूषणात वाढ. साकीनाका मेळहोल आणि चांदोली धरणातील विसर्गांमुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे. बुलढाणा जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. जळगाव, जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात पूर. दोघांचा मृत्यू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन. वर्धा नदीच्या बॅकवॉटरमुळे इरई नदीला पूर. चोरळा ते बिनबा गेट परिसराला जोडणारा महत्वाचा पूल पाण्याखाली. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. छत्तीसगडमधून वाहत येणाऱ्या इंद्रावती, पामुल, गौतम आणि पलकाट या 3 नद्यांच्या पुरामुळे गडचिरोलीतील अनेक भाग जलमय. 50 तासानंतर जलमय
भामरागड संपर्कात. कोल्हापूर शहरात पावसाचा जोर ओसरला. गेल्या 24 तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटाची घट. राजाराम बंधाऱ्यासह 33 बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत. नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेज आणि प्रकाशा बॅरेजमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ. नंदुरबार जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. सर्व शाळा आणि महाविद्यालय अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं खबरदारीचा निर्णय. सांगोलीत कोयना येथील विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नागठाणे शिडगाव बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली. सातारा जिल्ह्यातल्या घाट परिसरात पावसाचा जोर वाढलाय. छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 वक्र दरवाजे 6 फुटानं उघडले जाणार. वर्धा नदी पात्रात अडकलेल्या 3 नागरिकांची सुटका. चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपरीत अडकले होते 3 जण. अडकलेल्या नागरिकांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका. धुळे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची संततधार. पांझरा नदीला पूर. नदीवरील 3ही पूल पाण्याखाली. अमरावती अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान. तब्बल 140 गावांना पुराचा फटका. 93 शेळ्या आणि 36 जनावरांचा मृत्यू. हिंगोलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संजय शिरसाट आणि बच्चू कडूंना खडेबोल. अभिजित दिपकेंची भेट घेण्याआधी पक्ष तसेच महायुतीतील ज्येष्ठ नेत्यांना सूचित का केलं नाही. शिंदेंनी संताप व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती. चंद्रपूर ते राजुरा मार्ग तेलंगणाला जोडणारा वर्धा नदीचा पूल पाण्याखाली. पुलाच्या दोन्ही बाजूला ट्रकच्या मोठ्या रांगा आहेत. काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन. प्रशांत जगताप चुकीचं आंदोलन करतायत. काँग्रेसच्या आंदोलनाच्या भूमिकेवर भाजपची टीका. 2 आठवडे झाले अमित शहा कुठे गायब होते. लाठीचार्जची जबाबदारी कोण घेणार. अमित शहांनी संसदेत येऊन बोललं पाहिजे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांची मागणी. नदीच्या प्रवाहात वाहणाऱ्या व्यक्तीला वाचवताना तरुणाचा बुडून मृत्यू. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरातील ही घटना. हिंगोलीच्या वसमतमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग. फोटो एडिट करून व्हायरल करण्याची जीवे मारण्याची धमकी. आरोपी शेख सबीर विरोधात गुन्हा दाखल. वर्ध्याच्या कुरझडी जामठा शिवारात कॅनल फुटल्यानं कापूस पिकाचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट. मदतीसाठी आर्त हाक. परभणीच्या परळी गंगाखेड रस्त्याची दुरावस्था. खड्ड्यांमुळे नागरिक हैराण. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताचा धोका आणखी वाढलाय. सोलापूरमधील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातात अनेकांचा मृत्यू. खड्डे बुजवून रस्ता दुरुस्तीची स्थानिकांची मागणी. प्रशासनाचं रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. खासदार धनंजय महाडिकांनी चालवली नवी ई बस. महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना घेऊन धनंजय महाडिक नव्या ई बसमध्ये. मीरा भाईंदर महापालिकेत 5 लाखांचा घोटाळा. लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा आरोप. मनसेचं जोरदार आंदोलन. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर. अक्कलपाडा नेर धरणातून पाण्याचा विसर्ग. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतातील पिकं पाण्याखाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांविरोधात पुण्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक. मार्केट यार्ड चौकात अमित शहांविरोधात जोरदार घोषणाबाजी. काँग्रेस नेते भाई जगताप यांच्यावर एआय जनरेटेड बनावट व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल. दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित. भाजप सोशल मीडियासह संयोजक निखिल भांबरे यांच्या तक्रारीनंतर कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.